नमस्कार मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे भूजल कुंभ. सहज मी आज आता शेतात हे बघा म्हशी चारतोय. म्हशी चारता चारता आपल्याला हे बघा इकडे साईडला सोयाबीन आहे. सोयाबीनमध्ये त्या तिकडे एक प्राणी दिसला आणि तो सोयाबीनमध्ये गेला. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगावीशी वाटली म्हणून व्हिडिओ बनवण्याचा विचार मनात आला. तर तो प्राणी शेतकऱ्यासाठी खूप लाभदायक आहे. तो प्राणी जर आपण शेतामध्ये सांभाळला, मारला गिरला नाही तर त्याच्यापासून शेतकऱ्याला बरेचसे फायदे आहेत. एक फायदा भरपूर चांगला आहे आणि तो प्राणी म्हणजे घोरपड. मित्रांनो, घोरपड हा असा प्राणी आहे की त्याचं मांस खायला देखील आपल्या फारशा अख्ख्या भारतामध्ये खाल्लं जातं आणि ते आवडतंय. खूप दुर्मिळ प्राणी आहे. तर मित्रांनो, त्याची शिकार आपण केली नाही पाहिजे, कारण तो शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरणारा प्राणी आहे आणि त्याची आता संख्या देखील बऱ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे. आता तो किंचित आढळतो कारण त्याची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. मोठ्या प्रमाणात त्याची शिकार केली जाते अख्ख्या भारतामध्ये. त्याच्यामुळे तो आपल्याला कमी सापडायला. तर तो उपयुक्त कसा आहे शेतकऱ्यासाठी? मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये साप, कुठल्याही जातीचा साप अंडे देतो, त्याचे पिल्लं तयार होतात. त्याचे पिल्लं तयार होऊन ज्या वेळेस ही पिल्लं अंगठ्यासारखी होतात, फरकटायला लागतात, तर असे विषारी बिनविषारी सगळे साप खाण्याचं काम घोरपड हा प्राणी करतो. आता तुम्ही म्हणाल मग यात काय नवले, हे काय करणार आहे? तर मुंगूस पण सापाला मारतंय. मुंगूस सापाला मारतंय, पण केव्हा मारतं? जेव्हा त्यांचा सामना होईल. मुंगूस ज्या वेळेस सापाच्या समोर येईन, समोरासमोर त्यांचा सामना होईल, त्यावेळेस ते सापाला मारते. आणि घोरपड काय करतं? घोरपड हे त्यांच्या मागावरती असते, कारण हे त्यांचं खाद्य आहे. मुंगसाचं खाद्य साप नाही. मुंगसाचं खाद्य काय आहे? बारीक बारीक चिमण्या असतील, कोंबड्याचे पिल्लं असतील, किंवा पक्ष्याचे अंडे असतील, किंवा सिद्धडं आपल्या जमिनीतले आपण गांढूळ म्हणतो, हे देखील मुंगूस खातंय. शेणातले किडे खातंय. साप हे त्याचं खाद्य नाही. त्याच्यामुळं ते सापाला जाणून बुजून मारत नाही. ज्या वेळेस त्याचा सामना होईल त्याच वेळेस मारते. आणि घोरपड हा प्राणी शेतातले साप खाण्याचं काम करतो, कारण त्याचं खाद्यच आहे. साप, उंदीर घोरपड हा प्राणी खातो. तर याच्यामुळं शेतकऱ्यासाठी तो प्राणी फायदेशीर आहे. मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं आपल्याला की घोरपड ती कापल्यावर तिचं मटणच किती पडतं हो? अर्धा किलो, 2, लय मोठी असली तर 2 किलो तर पडतच नाही. 1.5 किलोच्या आसपास पडतंय. 1.5 किलो चिकन विकत आणून खाणं तुम्ही, त्याला मारून किती काय होणार आहे? किती मटण भेटणार आहे? आणि ते फायदेशीर आहे आपल्यासाठी, कारण शेतातली सापाची संख्या कमी होते. आपल्याला शेतात कामं करावी लागतात. सर्पदंश होऊन विषबाधा होण्याचं प्रमाण कमी होतं. ही साखळी पद्धत आहे मित्रांनो. एक जीव जन्माला घातला देवाने की त्या जीवाचा, म्हणजे काय म्हणतो आपण, त्या जीवाला हे करण्यासाठी, संपवण्यासाठी दुसऱ्या 3 जीव तयार केलेले आहेत. नाहीतर मग त्याची उत्पत्ती फार वाढली असती ना. आता याचा व्हिडिओ एखादीशी बनवू आपण. तर त्याच्यामुळं हेच सांगायचं होतं, घोरपड दिसली तर कधी मारू नका. शेतकऱ्यासाठी खूप लाभदायक प्राणी आहे, कारण शेतातले विषारी साप खाण्याचं काम करतो. आणि आपल्या शेतातल्या सापाची संख्या नियंत्रणात आणण्याचं काम घोरपड हा प्राणी करतो. त्याच्यामुळे घोरपडीला मारू नका मित्रांनो. त्याच्यापासून आपल्याला मांसच कितीक मिळते. घोरपड मारून खाऊ नये, एवढी नम्र विनंती. सगळ्या शेतकरी असतील व कुठलाही वर्ग असेल, घोरपड मारू नका. निसर्गाने दिलेलं माणसाला हे एक सुंदर वरदान आहे. त्याला जतन करण्याचा प्रयत्न करा.
जय जवान जय किसान जय बजरंगबली. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांकडे शेअर करा, जेणेकरून सगळ्याला कळेल का बुवा फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. आणि या तोटा घोरपडीपासून आपल्याला काहीच नाही. त्याच्यामुळे मित्रांनो घोरपड मारू नका, हेच सांगायचं होतं. ओके.